नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या साप्ती गावी कबीरदास कदम आणि त्यांच्या भावंडांची शेती आहे। पूर्वी ते कोरडवाहू शेती करत होते, पण यातून त्यांना फारसा फायदा मिळत नव्हता। मग त्यांनी दुग्ध व्यवसायातून शेतीची घडी बसवण्याचा प्रयत्न केला। पारंपरिक शेती होती आमच्याकडे 10-15 एकर, त्याच्यातून काय असं फार आर्थिक उत्पन्न निघायचं नाही। त्याच्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हा दुग्ध व्यवसायाची निवड केली। सुरुवातीला 2 म्हशीपासून त्याची खरेदी केली। टप्प्याटप्प्यानं अशा म्हशी खरेदी करत नेल्या। आता माझ्याकडं जवळपास 20 म्हशी आणि 5 संकरित गायी आहेत। दररोजचं 100 लिटर सरासरी वर्षभर दूध निघते 100 लिटर। कबीरदास यांनी दुग्ध व्यवसायातून प्रगती साधण्यासाठी संकरित गायींच्या संगोपनास प्राधान्य दिलं। आज त्यांच्याकडे 5 होल्स्टियन फ्रिजियन गायी आहेत। याच्या म्हणजे होस्टन गायी आहेत। त्या दररोजच्या 2 वेळचं एक गाय 10 लिटर दूध देते। सर्व गायीचे मिळून 50 लिटर दूध होते। त्याचा सरासरी 4 पर्यंत फॅट लागतो। त्याचा भाव 25 रुपयापर्यंत मिळते। तर संकरित गाईला थोडा हिरवा चारा जास्त लागतो, तर हिरवा चाऱ्याची आवश्यकता जास्त असते। त्याच्यामुळं मका, लसूण घास, जेवण, यशवंत हे गवत त्याला द्यावं लागतं। म्हशीपेक्षा जास्त हिरवं द्यावं लागतं। गायींपाठोपाठ कदमांनी 20 जाफराबादी म्हशींचं देखील संगोपन केलं। या म्हशींचं संगोपन करण्यात कदम यांचं सगळं कुटुंब व्यस्त असतं। माझ्याकडे जाफराबादी जातीच्या 20 म्हशी आहेत। त्या सरासरी 9 पासून 12 लिटरपर्यंत दररोजचं दूध देतात। आणि आता माझ्याकडं जवळपास वयात आलेले म्हणजे 10 पारडे आहेत आणि 1 वर्षाचे 10 आहेत। असं यापुढे माझ्याकडे कंटिन्यू 5 म्हशी दरवर्षीला तयार होतील असं मी नियोजन लावलेलं आहे। ह्या म्हशी माझ्या म्हणजे म्हशीच्या पारड्यातून तयार झालेल्या असतील। कसं चाऱ्याचं नियोजन कसं करतो? चाऱ्याचं एक वेळ ओला, एक वेळ वाळा चारा त्याला देतो। म्हशीची पचनशक्ती संकरित गायीपेक्षा जास्त असते। ते जरा थोडा निकृष्ट दर्जाचा चारा जरी असेल तरी ते पचवतात जास्त। आणि थोडं संकरित गायीपेक्षा त्याचं दूध घट असते आणि त्याला भाव सुद्धा जास्त लागतो। आज कदम यांच्या 25 दुधाळ जनावरांपासून दररोज किमान 100 ते 125 लिटर दूध विक्रीसाठी जातं। गाय आणि म्हशींच्या दुधाची मिळून सरासरी 30 रुपये लिटरनं विक्री होते आहे। यापासून त्यांना दररोज किमान 3 ते 3.5 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतंय। 20 म्हशी आणि 5 संकरित गायी आहेत। त्याचं सर्व वर्षाकाठी 100 पासून 150 पर्यंत लिटर दूध जाते। त्याला सरासरी गायी आणि म्हशीच्या दुधाला 30 रुपये भाव मिळतो। तरी महिन्याला जवळपास 90,000 पर्यंत हे होते। खर्च चारा सगळं मजुरी हे जाता 45,000 रुपये खर्च जातो आणि जवळपास 45,000 रुपये शिल्लक राहतात। कबीरदास कदमांना आज दररोज किमान 1 ते 1.5 हजार रुपयांचा नफा मिळतोय, तर महिन्याकाठी त्यांना किमान 40 ते 45 हजार रुपयांची मिळकत होते। जनावरांना वेळेवर लस देणं, पारड्यांना जंताची औषधं देणं यासारखी कामं पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं होतात। वेळोवेळी शासनातर्फे उपलब्ध होणारे लसीकरण, गटसर्प, फर्या आणि खुरीची वेळोवेळी लस लावून घेतात आणि वेळोवेळी जंताचं औषध पण देतात जनावरांना। त्यांच्याकडे हिरवळीचं यशवंत नावाचं आपलं ब्रीड आपलं गवताचं जात आहे आणि DHN6 म्हणून पण मागं त्यांनी परभणीहून आणलेली धारवाड हायब्रिड नेपियर, त्याचं पण त्यांना खूप फायदा होतो, जेणेकरून की जनावरांचं आरोग्य पण चांगलं असतं, दुधात पण वाढ होते। आणि मेन म्हणजे मुख्य मुद्दा हा जंत निर्मूलनाचा आहे। शेळीच्या पारड्यामध्ये जंताचं खूप प्रमाण असते आणि वेळोवेळी ते जंताचं औषध देऊन त्याचं खूप काळजी घेतात जनावरांच्या आरोग्याची। आणि त्यांचा हा उदाहरण बघून आमच्या पंचक्रोशीतील बरेच तरुण ह्या उद्योगाकडे आकर्षित होत आहेत आणि बरेच तरुण हा उद्योग चालू केलेला आहे छोट्या प्रमाणात। आज कदम यांनी खास म्हशींची निगा राखण्यासाठी अलाहाबाद इथून मजूर आणलाय। दारासिंग या गोठ्यातली अनेक कामं नियमित पार पाडतात। आगे ढेप डालता हूँ, ढेप डाल के गोबर खींचता हूँ, गोबर खींच के बच्चा छोड़ता हूँ, बच्चा छोड़ के दूध निकालता हूँ। दूध निकालने के बाद भैंसा धोता हूँ, भैंसा धोने के बाद कुट्टी डाल रहा हूँ, कुट्टी डालने के बाद भैंसे आराम बैठती हैं। फिर उसके बाद 3 बजे से काम चालू होता है। मैं जो है इलाहाबाद से आए वाला हूँ, कदम साहब के पास नौकरी कर रहा हूँ। तो 10,000 पगार मेरे को दे रहे हैं हर महीना के लिए। तो दूसरा काम, बाकी के काम इधर के आदमी खुद ही कर रहे हैं। मेरे खाली इतना ही काम है, सरकी डालना, दूध निकालने का
भैंसा धोने का, चारा पानी देखभाल के लिए है। कदम यांनी 25 जनावरांचं संगोपन करण्यासाठी चारा पिकांची लागवड केली आहे. त्यांच्याकडे यशवंत, नेपियर यासह इतर चारा पिकं देखील आहेत. 2 एकर यशवंत गवत आहे आणि 1 एकरवर मका. त्यानंतर उन्हाळी लसूण घासाचे हे करतो. त्याच्यानंतर जसं हंगामवाईज समजा सोयाबीन असलं की सोयाबीनची गोळी, गव्हाची गोळी हे ते सर्व गोळा करून एक टाईम ओला चारा आणि हिरवा चाराची कुट्टी करून देतो मी ते. हां. आणि चारा हिरव्यामुळे काही जनावरांचं हिरवा चारा असल्यामुळे जनावर जास्त दूध देतात. वाळला चारा तेवढं हे नसते, सकस नसतो. कबीरदास कदम राजकारणापेक्षा शेती कामाला जास्त महत्त्व देऊ लागलेत. त्यामुळे 4 पैशांची चांगली आमदनी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे आज गोठ्यातल्या प्रत्येक कामावर आई वडिलांची देखरेख असते. पहिल्यानं शेतात काम करून इंधन खुरपण करायचं. मग आता आमच्या पोरानं म्हशी घेतल्या. आम्ही आता शेतातलं काम करत नाही. आम्ही बसली पगारचं गड्यावर लक्ष ठेवतो. कोणाला चारा टाकला का, कोणाला पाणी पाजलं का, कोठा धुतला का, असं म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. आणि त्याने केलं म्हणून आमच्या जीवाला आनंद वाटते. आम्ही पारंपरिक शेतीच करत होतो. आमचा मुलगा 10 वर्ष सरपंच होता, ते सोडलं. आता पोलीस पाटील झाला आणि जनावरांची देखभाल त्यानं आणून देणं आणि आम्ही त्याची देखभाल करणं हे आम्हाला बरं वाटतं. ते आम्ही 24 घंटे शेतातच असतो. शेणखतामुळं काही जनावरांमुळं शेणखत भरपूर मिळालं. शेणखताचा येडा आला शेतीला सगळ्या संपूर्ण. पीकही व्यवस्थित आहे. आज मराठवाडा, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केवळ शेतीच्या भरोशावर न राहता पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांप्रमाणे शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली पाहिजे. तरच अडचणीत आलेल्या शेतीला पूरक व्यवसायाच्या साथीनं तारणं शक्य आहे. नेमकी हीच आदर्शवत गोष्ट कबीरदासांनी करून दाखवून कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर एक चांगलं उदाहरण ठेवलंय. नागेश राहेकर, ब्युरो रिपोर्टसह साम टीव्ही, नांदेड.